ब्रेकनंतर स्वागत। रोज एक सफरचंद खा आणि आजाराला दूर पळवा ही म्हण सर्वांच्याच परिचयाची आहे। मात्र तुम्ही चवीनं आवडीनं तसंच सुदृढ आरोग्यासाठी खात असलेले सफरचंद खरंच सुरक्षित आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे। तजेलदार दिसणारी सफरचंद खाण्यासाठी घातक तर नाहीत ना हे जाणून घेणं नितांत गरजेचं आहे। आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न आता तुम्हाला पडलाच असेल। त्यासाठी पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही खाताय विषारी सफरचंद। बाजारातील सफरचंदाला मेणाचा लेप। केमिकलनं पिकवलेलं सफरचंद करेल तुम्हाला आजारी। एक सफरचंद रोज खा आणि स्वतःला डॉक्टरांपासून दूर ठेवा अशी आरोग्यदायी म्हण प्रचलित झाली आहे। पण ही प्रचलित म्हण आणि बाजारात विकत मिळणारा सफरचंद यांचा मेळ बसतो का असा विचार करण्याची वेळ आली आहे। कारण बाजारात व्यापाऱ्यांच्या बनवाबनवीमुळे सफरचंद आरोग्यदायी फळ वाटण्याऐवजी ते विषारी फळ झाल्याचा आरोप होऊ लागलाय। खरं तर सफरचंद मध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन, फायबर सारखे जीवनसत्व असतात। मात्र सध्या बाजारात केमिकलनं पिकवलेले सफरचंद विकली जात असल्याची चर्चा आहे। दरम्यान हे सफरचंद तुमच्या जीवाला हानी पोहोचवू शकतात। सफरचंद आहे किंवा पेरू आहे किंवा हे यासारखे जे फळ आहे ते आपण धुवू शकतो घरी आल्यावर। तर ते आल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे, नंतर त्याला सुकवून घ्यावे, म्हणजे कपड्याने पुसून घ्यावे आणि त्यानंतरच त्याचे सेवन करावे। ही जर काही आपण काळजी घेतली तर जे काही बाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया करून किंवा ग्राहकांना आकर्षक करण्याच्या दृष्टीने जे काही करतात लोक, त्यापासून आपल्या स्वतःच्या आरोग्याची आपण आणि आपल्या परिवाराची आपण काळजी घेऊ शकतो। बाजारातून सफरचंद आणत असाल तर खरेदी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुम्ही आणलेले सफरचंद देखील केमिकलने पिकवलेले असू शकतात। केमिकलनं पिकवलेल्या सफरचंदावर वॅक्स किंवा रंग लावला जातो, त्यामुळे ते जास्त टवटवीत दिसतात। सफरचंदाची खरेदी करताना चमक आणि रंग तपासा। ते खूपच चमकदार आणि गुळगुळीत दिसत असेल तर त्यावर वॅक्स किंवा केमिकल कोटिंग केलेलं असू शकतं। सफरचंद कापडाने घासा, सफरचंदाचा रंग किंवा चिकटपणा निघाला तर ते बनावट आहे। खरे सफरचंद सालीवरून रंग किंवा मोम सोडत नाही। एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात सफरचंद टाका। जर ते पाण्यावर तरंगलं तर ते नैसर्गिक आहे, पण जर ते पाण्यात बुडालं तर ते केमिकलनं पिकवलेलं असू शकतं। सध्या बाजारात विक्रेते आपल्याकडची फळं चमकदार, आकर्षित दिसावीत म्हणून रासायनिक प्रक्रिया करतात। आपण ही फळं चांगली दिसतायत म्हणून खरेदी करतो, मात्र त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात। केमिकल युक्त सफरचंद खाल्ल्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो। सातत्यानं अशा प्रकारची सफरचंद खाल्ल्यानं शरीरात विषारी घटक तयार होतात, त्यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते। हे फळ घेताना आपण स्वतः त्याची निवड करावी, म्हणजे आपण ते फळ हातात घेऊन पाहावे आणि त्यानुसार आपल्याला कळू शकतं की हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे किंवा याच्यामध्ये काही दुसरी प्रक्रिया केलेली आहे। त्याचा एक विशिष्ट, प्रत्येक फळाला एक विशिष्ट असा मधुर असा सुगंध असतो, तो सुगंध घेऊन पाहावा। सफरचंद आपल्या सर्वांच्या आवडीचं फळ बाजारातही अगदी सहज उपलब्ध होतं। एखाद्या आजारी व्यक्तीला पाहायला गेल्यावर त्यालाही आपण सफरचंदच घेऊन जातो। त्यामुळे यापुढे सफरचंद खरेदी करत असाल तर आधी सावध व्हा। ते खरंच नैसर्गिक आहे का याची खात्री करा, मगच ते खरेदी करून खा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।